ब्रेकनंतर स्वागत. थेट पुण्यामध्ये जाऊया. त्या ठिकाणी एकता नगरमध्ये सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आपण बघतो पुण्यामध्ये रात्रीपासूनच पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. पुण्याच्या एकता नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले अनेक सोसायटी असतील, घरं असतील, या ठिकाणी पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आणि यामुळे पुणे परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली. पुण्यातील एकता नगर परिसरात सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलंय आणि यावेळेला रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी असतील किंवा इतरही सगळ्या अधिकारी असतील प्रशासनाचे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकांना बाहेर येण्याचं आवाहन केलं जात आहे. वेळोवेळी सूचना केल्या जातात, मात्र काही नागरिक घरातून बाहेर पडण्यासाठी तयार नव्हते. मात्र आता पाण्याची पातळी वाढताना दिसते, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सध्या जोरदार सुरू आहे. या सगळ्या नागरिकांना या ठिकाणून बाहेर काढलं जात आहे, सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. काही लोकांनी पाणी वाढण्यापूर्वीच बाहेर जाणं पसंत केलेलं आहे, मात्र काही नागरिक जे आहेत ते घरामध्येच होते आणि या सगळ्या नागरिकांना आता रेस्क्यू केलं जात आहे. पुण्याच्या एकता नगरमधली दृश्य आपण बघतोय. खडकवासला धरणातून सध्या 35,000 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातोय आणि याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. या रहिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी साठलेलं आहे. आपण बघतोय कमरेपर्यंत खरं तर पाणी साठलेलं आपल्याला यामध्ये बघायला मिळत आहे. दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय अगदी गरजेपुरतं साहित्य घेऊन नागरिक इकडनं बाहेर पडताना दिसत आहेत. अगदी वयोवृद्ध नागरिक सुद्धा या पाण्यामध्ये अडकलेले होते, घरामध्ये अडकलेले होते. पाण्याचा विसर्ग अजून सुद्धा सुरू आहे, त्यामुळे या भागामध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. कोणताही धोका उद्भवू नये, सुरक्षिततेच्या कारणास्तव या सगळ्या नागरिकांना इकडनं रेस्क्यू केलं जात आहे. या भागातून काही लोक बाहेर येण्यास तयार नव्हती. प्रशासनाने वेळोवेळी विनंती केलेली होती, मात्र आता पाण्याची पातळी वाढताना दिसते, त्यामुळे या सगळ्या नागरिकांना इकडनं बाहेर पडावं लागते. दरम्यान या सगळ्या लोकांचं रेस्क्यू आता केलं जात आहे. पुण्यातील एकता नगर सोसायटीमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय. सध्या खडकवासला धरणामधून 35,000 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातोय आणि हे सगळं पाणी या परिसरामध्ये आपल्याला पसरताना दिसतंय. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या संदर्भातली अधिकची माहिती देतात. वैभव, आपण दृश्यांमध्ये बघतोय अगदी वयोवृद्ध नागरिक सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे? ही जी द्वारका सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये खाली पार्किंगमध्ये पाणी जे आहे ते पाणी भरले आणि वरती साधारणपणे 4-5 मजल्यावरती नागरिक जे आहेत ते वरती अडकून होते. कालपासून आवाहन केलं जात होतं महापालिकेकडून, मात्र अजूनही काही लोक जे आहेत ते काही वरून बाहेर पडलेले नव्हते. आज सकाळी अग्निशमन दलानं या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे. काही कुटुंबांमधली जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. या नदीच्या प्रवाहातलं जे पाणी आहे ते पाणी या द्वारका सोसायटीत शिरलंय. आसपासच्या काही साधारण 10 ते 12 इमारतींमध्ये हे पाणी शिरलंय. साधारणपणे दरवर्षी इथं पाणी भरत असल्यामुळे याची कल्पना जी आहे ती प्रशासनाला होती. प्रत्यक्षात कालपासून प्रशासन सकाळपासून पुणे महापालिकेकडून अग्निशमन दल असतील किंवा इतर यंत्रणा असतील, या सगळ्यांनी पोलिसांनी इथं सगळ्यांनी येऊन ही सगळी परिस्थिती जी आहे ती हाताळलेली होती. लोकांना आधीच सूचना केलेल्या होत्या तुम्ही बाहेर यावं म्हणून, आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी लोक जे आहेत ते आधीच बाहेर गेलेले होते. जे लोक आणखी राहिलेत, आज सकाळपासून महापालिकेचे अधिकारी त्यांना आवाहन करतायत आणि या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला जातो. अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आणखी वरती गेलेत आणि छोटे फ्लोटर जे आहेत, साधारण 2-2.5 फूट पाणी जे आहे ते या पार्किंगमध्ये भरलेलं आहे. मुळात इमारतच नदीपात्राच्या अत्यंत लगत आहे आणि हे आलेले लोक जे आहेत ती लोक आपण पाहतोय. या लोकांना रेस्क्यू करून आणलं जातंय. काही ज्येष्ठ नागरिक जे आहेत, आजोबा जे आहेत ते दिसून येत आहेत. त्यांचं सामान घेऊन येताना हे सगळे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत त्यांच्या मदतीनं ते सगळे बाहेर येत आहेत. वास्तविक काल पाणी भरत होतं तेव्हाच त्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं तुम्ही बाहेर पडा, मात्र ते बाहेर पडले नाहीत. आणखी सुद्धा लोक आहेत. हे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते वरून नागरिकांना घेऊन येत आहेत. त्यांना विचारूया आपण, आजोबा काल का नाही बाहेर पडले तुम्ही? काल का नाही बाहेर पडले? काही नागरिक जे आहेत ते बोलायला तयार नाही. काल वारंवार आवाहन करून सुद्धा ते बाहेर पडलेले नव्हते. आता परिस्थिती जेव्हा बिघडली, पाणी वाढलं, साधारणपणे 35,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. जेव्हा तो 40,000 वर जाईल तेव्हा आणखी पाणी भरेल आणि पार्किंगमधून बाहेर पडणं अवघड होईल.
त्याची जाणीव सातत्यानं महापालिकेकडून करून दिली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून आता नागरिक जे आहेत ते बाहेर पडत आहेत. आणखी किती लोक आहेत वरती? अजून 1-2 फॅमिली वरती आहेत. त्याच्यामध्ये काही तिकडे बघायचं. काही जण येण्याची इच्छा नाही त्यांची, ते मग आम्ही सुरक्षित आहे इथेच. पण जे वयस्कर वगैरे जे आहेत आणि ज्यांना त्रास होतो ते व्यक्ती फक्त सगळ्या बाहेर पडत आहेत आणि ते आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी चाललेले आहेत. ठीक आहे. आता हे तरुण मुलं जे आलेली आहेत, काय झालं काल पाणी भरत असताना का नाही बाहेर पडले तुम्ही लोक? आता एवढं पाणी वाढल्यावरती बाहेर पडत आहे. काय नंतर सांगतो. ठीक आहे. हे सगळे लोक जे आहेत त्यांच्यावरती आता महापालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा रोष व्यक्त केलाय. वारंवार विनंती करून सुद्धा ही लोक बाहेर पडली नाहीत आणि आता जेव्हा पाणी वाढतंय तेव्हा हे सगळेजण बाहेर पडायला लागलेले आहेत. अक्षय, वैभव, ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा दाखवूयात. एकता नगर हा असा भाग आहे की जिथे या आधी सुद्धा पावसाळ्यामध्येच किंवा ज्या वेळेला धरणाचं पाणी सोडलं जातं तेव्हा या नदीची पाणी पातळी वाढते. या एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरतं. पुन्हा एकदा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय आणि काल संपूर्ण दिवसभर हे नागरिक आपल्या घरातच राहिलेले होते, महानगरपालिकेनं आवाहन करून सुद्धा. आणि आता जसजसं पाणी वाढतंय तसं पुण्यातल्या या सिंहगड रोडवरच्या एकता नगर सोसायटीमधले नागरिक आत्ता बाहेर पडतायत. पुण्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातले पावसाचे अपडेट आपण घेत राहणारच आहोत यापुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा. त्या अधिक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मंगळवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे, त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येते. मोनोरेलची सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मंगळवारी काल भक्तिनगर चेंबूर स्थानकादरम्यान मोनोरेल अचानक बंद पडून 550हून अधिक प्रवासी अडकले होते. मात्र रात्रभर युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर मोनोसेवा ही आता पूर्वपदावर आली आहे. तर दुसरीकडे 3ही मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा सुरू झालेली आहे. रेल्वे रुळावरती साचलेलं पाणी ओसरल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा सुरू झाली आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटं उशिरानं धावत आहेत. तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे. मुसळधार पावसानंतर पुण्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत. तर 7 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या असून 4 एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले. पावसाचा जोर काल प्रचंड पाहायला मिळालेला होता, त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती त्याचा थेट परिणाम पाहायला मिळालेला. आज मात्र ही वाहतूक पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळतंय. आपण बघतोय की दादर स्थानकामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्ववत झालेली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकल सेवा ही खंडित झालेली होती. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा ही आज बंद असणार आहे. त्या ट्रॅकवरती पाणी असल्यामुळे डेक्कन क्वीन, कोयना अशा अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरती कालच्या पावसाचा थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. मध्य रेल्वे पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं आहे. काही ठिकाणी 5 ते 10 मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर हार्बर मार्गावरती सुद्धा 5 ते 10 मिनिटं लोकल सेवा उशिरानं सुरू आहे. त्याचबरोबर उपनगरीय सेवेमध्ये पश्चिम रेल्वेचा विचार केला तर पश्चिम रेल्वेवरती सुद्धा साधारणपणे वाहतुकी पूर्ववत झालेली आहे. कुठल्याही पद्धतीचा अडथळा तिथे निर्माण होत नाही, त्यामुळं वाहतुकी पूर्ववत आहे. परंतु आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश हे प्रशासनानं दिलेले आहेत. आजही रेड अलर्ट कायम असणार आहे, त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत. उपनगरीय भागांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि त्या काळामध्ये घराबाहेर पडत असताना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा प्रशासनानं दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल सेवा जरी पूर्ववत झालेली असली तरी सुद्धा पावसाचा जोर येत्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. उमेश गोळीकरसह सुष्मिता पाटील, मुंबई.